तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे ईश्वरी बाळाला आपल्या रूममध्ये घेऊन आलेली असते. तेव्हा ती बाळाला पावडर लावत असताना डब्यातून पावडर निघतच नसते. तेव्हा ती जोरजोरात इथे आता पावडरचा डब्बा दाबण्याचा प्रयत्न करत असते आणि अर्णव तिथे येतो आणि संपूर्ण पावडर त्याच्या तोंडावरती जाते. तेव्हा इथे ईश्वरी हसायला लागते. अर्णव म्हणतो, काय झालं मी सिंदूर, तू हसतेस का, मी काय जोकर दिसतोय? तेव्हा ईश्वरी म्हणते, सर अहो तुम्ही जरा आरशामध्ये बघा. आधी स्वतःला भूत म्हणत होता आणि आता लगेच जोकर. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, हे काय केलंस तू, माझ्या तोंडावरती सगळी पावडर आली ना. खाली पडलेल्या पावडरवरून अर्णवचा पाय आता घसरायला लागतो. ईश्वरी त्याचा हात पकडते आणि त्याला सांभाळून घेते, त्याला पडू देत नाही. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर हे सगळं काय आहे, तुला व्यवस्थित गोष्टी ठेवता येत नाही का, सगळा इथे तमाशा तुला करावाच लागतो. तेव्हा अर्णव ईश्वरीला ओरडत असताना बाळसुद्धा रडायला लागतं. तेव्हा ईश्वरी म्हणते, अरे बाळा रडू नको, रडू नको. मामा मामीला ओरडला तर बाळाला वाईट वाटलं, बाळाला नाही आवडलं. बघितलं तुम्ही मला ओरडलात, हे बाळाला नाही आवडलं. तेव्हा अर्णव म्हणतो, हे काय शिकून ठेवलेस तू बाळाला, काय माहिती, नीट खेळव त्याला, पाडू वगैरे नकोस. तेव्हा ईश्वरी इथे आता बाळाला कवटाळून बसलेली असते, कारण तिला ते बाळ खूपच जास्त आवडत असतं आणि त्याची काळजी घ्यायला सुद्धा आवडत असते. तरी इथे अंजली आता म्हणत असते, हे काय चालले या दोघांचं, आता किती उशीर झाला, इतकी रात्र झाले तरी बाळाला घेऊन आले नाही, अजून रूममध्ये बाळाला ठेवून दिले. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो की अंजली मॅडम, अहो कशाला काळजी करताय, खेळवत असतील ना बाळाला, बिचारे आणतील, तुम्ही कशाला इतका रागराग करताय. तेव्हा इथे अंजली म्हणते, नाही मी जाते आणि बाळाला घेऊनच येते. तेवढ्यातच अर्णव आणि ईश्वरी दोघेजणं बाळाला घेऊन आलेले असतात. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, किती वेळ लावलात तुम्ही, एवढा वेळ कुणी लावतं का. तेव्हा अंजली इथे जोरात बोलते. तेव्हा लगेचच ईश्वरी म्हणते, अहो ताई थोडं हळू बोला, बाळ झोपलंय ना म्हणून. तेव्हा राकेश म्हणत असतो, अंजली मॅडम अहो तुम्ही जरा शांत व्हा. तेव्हा इथे अंजली लगेचच बाळाला काळा टिक्का लावते. राकेश म्हणतो, हे काय केलं तुम्ही. तेव्हा अंजली म्हणते की बाळाला कुणाची दृष्ट लागायला नको ना, म्हणून काळा टिळा लावला. तेव्हा ईश्वरी म्हणते, अंजली ताई अहो बाळाला बाहेरच्या माणसांची दृष्ट लागते, घरातल्या नाही, आणि आता कुणी बाहेरचं आलेलं नाही आहे. तेव्हा अंजली म्हणते, खरं सांगू का, कोण बाहेरचं आणि कोण घरातलं ना, मला तेच काही कळत नाही. कुणावरती विश्वास ठेवावा आणि कुणावरती नाही, मला ते कळत नाही. तेव्हा इथे अंजली आता बाळाला मुद्दामून आता काळा टिळा वगैरे लावून इथे आता ईश्वरीला बाळापासून दूर ठेवत असते. त्यानंतर इथे आता वल्लरी म्हणत असते, काय रे आकाश, ह्या नम्रताचं नक्की काय सुरू आहे रे. नाही म्हणजे तू तिथे गेलेला असताना ती एका दुसऱ्याच मुलाबरोबर रात्रभर बाहेर जाते, याला काहीतरी अर्थ आहे का. तेव्हा आकाश म्हणतो, मॉम प्लीज तू उगाच आहे ना काही बोलू नकोस आणि आता काही चुकीचे अर्थ काढू नकोस. तेव्हा वल्लरी म्हणते, नाही बाबा मी काही चुकीचं बोलत नाही आहे, म्हणजे ते म्हणतात ना, लग्न ठरले तुझ्याबरोबर आणि फरते दुसऱ्याच मुलाबरोबर. आणि मला ना त्या नम्रताच्या आईवडिलांचं आश्चर्य वाटतं रे. म्हणजे बघ ना, घरामध्ये तरणीताठी मुलगी असताना एका तरण्याताठ्या मुलाला घरामध्ये आणून ठेवले, याला काहीतरी अर्थ आहे का, सांग बरं तू. लग्न झाल्यानंतर ना उगाच तुला पछतावा नको बाबा, लग्न झाल्यानंतर तिला व्यवस्थित कंट्रोल करून ठेव. तेव्हा आकाश म्हणतो, हे बघ मम्मा, मी असं काही करणार नाही आहे आणि प्लीज तू उगाच चुकीचे अर्थ काढू नकोस, कळलं ना. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, तू किती आणि काहीही म्हणालस ना आकाश, तरी एक गोष्ट लक्षात ठेव, या नम्रताची लक्षणं काही मला चांगली दिसत नाही आहेत. नाही तो कोणी आहे ना तो मुलगा, त्याच्याबरोबर एवढं फिरणं तरी मला काही बरोबर वाटत नाही, असं ती आता स्पष्टच बोलते. त्यानंतर इथे मामा म्हणत असतात की काय आकाश, अरे तुझ्या आईची सजावट वगैरे झाली ना रे. नाही नाही मी मेकअप वगैरे म्हणालो. तेव्हा वल्लरी म्हणते, मला टोमणा दिल्याशिवाय तुमचा दिवस पूर्ण होत नाही, नाही का. कारण तेवढ्यात वल्लरी तयार होऊन आलेली असते. राकेश म्हणत असतो की हे बघा, जर इथे
काही मदत वगैरे हवी असेल ना तर मला सांगा, मी सुद्धा मदत करायला तयार आहे. नवरदेवासारखं तयार होऊन उभं राहायला मला सुद्धा आवडत नाही आहे. तेव्हा इथे मामा म्हणतात, नाही कसं आहे ना जावई बापू, तुम्हाला एखादं काम सांगितलं आणि तुम्ही ते विसरलात तर कसं व्हायचं म्हणून तुम्हाला सांगत नाही. आणि मामा आता लागतात ना हसायला. तेव्हा इथे आजी म्हणते, अविनाश अरे काय हे मस्करी काय करतोयस? तेव्हा राकेश म्हणतो, नाही नाही, आता माझं आजारपण हे तुमच्या डोक्याला ताप नसून तुमच्यासाठी हसण्यासाठी इथे उपयोगी ठरतं आहे, याच्यापेक्षा मला दुसऱ्या गोष्टीचा आनंद नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी म्हणत असते की सर अहो हे किती बलून्स तुम्ही इथे लावलेत, बाळाला त्रास होईल ना, इतके नसतात लावायचे, बाजूला लावा आणि ही कात्री मला द्या. तेव्हा अर्णव म्हणतो, हे घे. ईश्वरी म्हणते, सर कात्री हातामध्ये द्यायची नसते, अहो भांडणं होतात. आधीच काही तुम्ही कमी भांडताय का, खाली ठेवा मी घेते. तेव्हा इथे ईश्वरी त्याच्या हातातून कात्रीही घेत नसते, कारण तिला अर्णवबरोबरच्या भांडणाची भीती वाटत असते. मामा म्हणतात, बघा बघा, तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना अशी दोघांचीही गत आहे. तर इथे शुभू अंघोळ वगैरे करून आलेला असतो आणि तो आरशात बघत असतो. तो म्हणत असते, काय रे शुभू, इतका वेळ का घेतलास नम्रताला तुझ्या मनातलं सांगायला? लहानपणापासून नम्रता तुला इतकी आवडत होती, ही गोष्ट तू तिला सांगायला हवी होतीस ना. आता तिचं लग्न ठरले, आधीसुद्धा तिचं लग्न ठरलं होतं, पण लकीली ते लग्न मोडलं होतं. पण आता ह्या वेळेला हे लग्न होणारच, कारण इथे नमूचं आणि त्या आकाशचं प्रेम आहे ना एकमेकांवरती, त्यामुळे नमूचं आता लग्न ठरलंच फायनली. पण मी माझ्या मनातलं सांगायला इतका उशीर का केला, हे शुभू चुकलंच तुझं. तेव्हा इथे शुभूने एक डायरी लिहिलेली असते आणि त्याच्यामध्ये काही लव्ह लेटर्स असतात. आता त्याचं एकतर्फ प्रेम असल्यामुळे त्याने ते लेटर्स कधी नम्रतापर्यंत पोचू दिलेले नसतात, त्याने लिहून ते स्वतःकडेच ठेवलेले असतात. पण काय होतं, त्याला आठवण येते आणि त्याने आता ते लेटर्स वाचायला काढलेले असतात. तो खिडकी उघडतो, सगळे लेटर्स आता इकडे तिकडे उडतात. आणि तेव्हाच इथे सुप्रिया शुभूसाठी चहा घेऊन आलेली असते. तेव्हा शुभू ते सगळे लेटर उचलतो आणि लपवून ठेवतो. सुप्रिया म्हणते, काय रे शुभू, काय झालं, चहा हवा आहे ना? तेव्हा तो म्हणतो, हो हो, चहा हवा आहे ना मला काकू, मी कधीपासून वाट बघतोय तुझ्या हातच्या चहाची. आणि तो चहाचा कप घेतो. सुप्रिया गेल्यानंतर दरवाजा बंद करतो आणि सगळ्यात आधी लपवलेले आता कार्ड्स बघत असतो. त्याने ते कार्ड्स सगळे इथे आता बेडशीटच्या खाली टाकलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, शुभ घाबरलेला असतो की जर हे सगळं आता काकूला कळलं असतं तर माझं काही खरं नव्हतं. त्याला भीती वाटत असते की जर कुणाला कळलं की माझं नम्रतावरती प्रेम आहे तर मला समजून घेतील का, असा प्रश्न पडलेला असतो. तर इथे आकाश आता बाऊल उचलतो. आजी म्हणत असते, हे बघा, याच्यामध्ये प्रत्येकाने आपापल्या नावाची चिठ्ठी ही टाकलेली आहे, त्यामुळे आता यातली एक चिठ्ठी उचलायची आणि ज्याचं नाव येईल ना त्याने बाळाचं नाव ठेवायचं. तेव्हा प्रेक्षकांनो, राकेश म्हणतो की मी काय म्हणतो, आपण जर इथे बाळाच्या आईलाच चिठ्ठी उचलण्याचा मान दिला तर, म्हणजे त्यांना वाईट नाही वाटणार ना, आजचा मान त्यांचा आहे. तेव्हा आजी म्हणते, हो हो, अगदी बरोबर. अंजली बाळा तू उचल बरं चिठ्ठी. तेव्हा अंजली त्यातली एक चिठ्ठी आता उचलते आणि त्याच्यामध्ये नाव आलेलं असतं अर्णव आणि ईश्वरी. तेव्हा इथे अंजलीला आता खूप राग आलेला असतो. ती आता चिठ्ठीचा चुरामुरा करते आणि सरळ फेकून देते. तर इथे ईश्वरी अर्णवला खूपच जास्त आनंद झालेला असतो. तर इथे सुप्रिया तयार झालेली असते. ती म्हणते, काय गं नमू, तू अजून तयार झाली नाही आहेस का? अगं तयार हो ना, आपल्याला बारशाला जायचं आहे. तेव्हा नम्रता म्हणते, का मी का तयार हो, मला काही आमंत्रण दिलं आहे का बारशाचं? तेव्हा सुप्रिया म्हणते, नमू अगं असं काय करतेस, आकाशच्या आईने मला फोन केला नव्हता का, बारशाचं आमंत्रण आपल्याला दिलं आहे ना. तेव्हा नम्रता म्हणते, आई अगं ते तुला आमंत्रण दिलं आहे, पण आकाशने मला एक फोन करायला नको होता का, सांग ना एक फोन, पण त्यांनी मला आमंत्रण दिलं नाही. सुप्रिया म्हणते, अगं काय हे, काल तुझ्याजवळ बोलता यावं म्हणून रात्रभर तुझ्यासाठी इथे बसले होते ना, तुला यायला इतका उशीर झाला पण तरीसुद्धा तुझी वाट बघत ते इथे बसले होते आकाश. पण तू साधा एक फोन करून त्यांची चौकशी केली नाहीस का, सांग ना का नाही केलीस? तुमचं हे जे काही भांडण आहे ना, लुटूपुटूचं भांडण, हे कधी मोठं होईल ना सांगता येत नाही.
त्यामुळे आत्तापासूनच प्रत्येक गोष्टी पकडून ठेवू नका. इथे एकमेकांबरोबर बोला. त्यांचा फोन नाही आला तर तू फोन करायला हवा होतास ना नमू. चल आता निघ बरं. तेव्हा ती म्हणते, नाही, काही झालं ना तरीसुद्धा आई मी येणार नाही आहे. तेव्हा सुप्रिया म्हणते, बरं बाबा ठीक आहे, तू येत नाहीस ना, मग मी पण जात नाही. नम्रता म्हणते, का? अगं तू जा ना. आज पहिल्यांदा तुझ्या आणि आकाशच्या आईची भेट होणार आहे. आज मी खूप खुश आहे की तुमच्या दोघींची भेट होणार आहे. तू जाशील तर निदान लग्नाची काहीतरी बोलणी होतील ना. तेव्हा इथे सुप्रिया म्हणते, एवढं कळतंय ना की काहीतरी बोलणी होतील, माझं जाणं महत्त्वाचं आहे, मग कशाला नाही म्हणतेस, चल ना तू पण माझ्याबरोबर. तेव्हा सुप्रिया म्हणते, आई खरं तर माझी येण्याची अजिबात इच्छा नाही आहे, पण तू बोलतेस ना तर मी येते. त्यानंतर प्रेक्षकांनो, नम्रता आणि सुप्रिया ह्या दोघीजणी बारशाला जायला तयार होत असतात. तर इथे ईश्वरी म्हणत असते की सर मी काय म्हणते, आपण आता बाळाचं नाव ठेवणार आहोत ना, तर अशा आपण छान अशी नावाची आता एंट्री केली पाहिजे. असं खूप बढिया काहीतरी केलं पाहिजे. अर्णव म्हणतो, काय करायचं, नावाची आता रॅली बिली काढायची की काय, की प्रेस कॉन्फरन्स घ्यायची. ईश्वरी म्हणते, सर किती कुचकेपणा करता हो तुम्ही, एवढं सगळं करायची काही गरज नाही आहे. पण आता बाळाचं नाव ठेवणार आहोत म्हणजे काहीतरी अशी छान तयारी केली पाहिजे ना, अशी जय्यत तयारी केली पाहिजे ना. तेव्हा अर्णव म्हणतो, नक्की काय करायचं आहे मला काही कळत नाही आहे. सिम्पल आपल्याला नाव ठेवायचं आहे, नाव सांगायचं आणि मोकळं व्हायचं ना. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर मला एक सुचलं आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, मला माहितीच आहे तुला सुचणारच होतं. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर मला सुचले आणि तुम्हाला ते ऐकूनसुद्धा घ्यायचं आहे, कळलं ना. तेव्हा इथे आता अर्णव म्हणतो, अरे काय जबरदस्ती आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर आता मी जसं सांगते ना आपल्याला तसंच सगळ्यांना नाव सांगायचं आहे. तर ईश्वरीने जो प्लॅन तयार केलेला असतो ना, तो प्लॅन आता ती अर्णवला सांगते. आणि अर्णवला सांगत असताना तिथे उभी राहिलेली असते ती म्हणजे वल्लरी. वल्लरी आता ऐकते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सुप्रिया आणि नमू दोघीजणी जायला निघालेली असतात. तेव्हा नम्रता म्हणत असते, शुभू कशी दिसते मी. तेव्हा शुभू म्हणतो, तू ना, नाही ठीक दिसतेस, वाईट नाहीच दिसत आहेस ना, चांगली दिसतेस. तेव्हा नम्रता म्हणते, शुभू तू असं बोलतोस ना, तुला मुलींशी कसं बोलायचं माहिती नाही ना, म्हणूनच तू सिंगल आहेस. तेवढ्यातच तिथे काही गुंड लोक येतात. ते म्हणतात की शुभंकर कोण आहे शुभंकर. तेव्हा तो म्हणतो, मी आहे शुभंकर. का, काय झालं. ते गुंड लोक लगेचच इथे अचानकपणे मारायला सांगतात. तर प्रेक्षकांनो, इथे हा फोन कुणी केलेला असतो, तर वल्लरीने फोन करून सांगितलेलं असतं की चला आता कामाला सुरुवात करा, तमाशा झाला पाहिजे, असं करा. गुंड लोक लगेच त्याला मारायला सुरुवात करतात. वल्लरीने सांगितल्याप्रमाणे त्याची धुलाई करतात. तेव्हा नम्रता आणि सुप्रिया त्या गुंडांना अडवण्याचा प्रयत्न करत असताना तो गुंड नम्रताला धक्का देऊन पाडतो. तेव्हा शुभंकर आता उठून उभा राहतो आणि त्या लोकांची चांगलीच धुलाई करतो, त्यांना खूप मारतो. तर त्यातला एक माणूस येतो आणि मागून शुभंकरच्या डोक्यामध्ये हॉकी स्टिक घालतो. हॉकी घातल्यानंतर शुभंकर पूर्णपणे बेशुद्ध झालेला असतो. तेव्हा सुप्रिया म्हणते की अरे देवा शुभू, अरे काय झालं तुला. तेव्हा नम्रता म्हणते, आई अगं आपल्याला याला डॉक्टरकडे घेऊन जावं लागेल, तू जा बरं, तू रिक्षा बघ जा. तेव्हा सुप्रिया रिक्षा बघायला गेलेली असते. तोपर्यंत इथे शुभूला आता पूर्णपणे चक्कर आलेली असते. तेव्हा नम्रताने त्याला आता खुर्चीवरती बसून ठेवलेलं असतं. सुप्रिया जाते, एक रिक्षा बघते. त्यानंतर सुप्रिया आणि नमू दोघेजण आता इथे शुभंकरला उचलण्याचा प्रयत्न करत असतात. शुभंकरला दोघीजणी उचलतात, त्याला हळूहळू आणून इथे रिक्षामध्ये बसवतात. त्याला रिक्षामध्ये बसवून झाल्यानंतर ते आता त्याला घेऊन हॉस्पिटलला गेलेले असतात. सुप्रिया आणि नम्रताने इथे आता बारशाच्या कार्यक्रमाला येऊ नये यासाठी वल्लरीने हे कारस्थान करायला सांगितलेलं असतं. गुंडांना पाठवून शुभंकरला विनाकारण मारायला सांगितलेलं असतं, कारण तिला एका दगडात 3 पक्षी मारायचे असतात. 3 म्हणजे आता तिने काय केलं, तर इथे शुभंकरला गुंड लोक पाठवले मारायला. आणि मग काय बोललं जाईल की शुभूला कुणी मारलं, तर आकाशने पाठवले होते गुंड लोक इथे शुभूला मारायला, म्हणजे त्यांचं लग्न मोडेल. दुसरी गोष्ट म्हणजे सुप्रिया बारशाला येणारच नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे अर्णव ईश्वरी या दोघांना आता घरातून बाहेर काढलं जाईल, किंवा ईश्वरीला फक्त सुप्रियाचा आणि रमाकांतचा फोटो सगळ्यांसमोर आणत तिला इथे ईश्वरीला घरातून
हकलून द्यायचं असतं. असं तिला एका दगडात 3-3 पक्षी हे मारायचे असतातच. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी औक्षण करायला जाते. तेव्हा इथे अंजली म्हणते, एक मिनिट. तेव्हा आजी म्हणते, अंजू, माणसं आली आहेत ना, गप्प बस बरं. तेव्हा ईश्वरी तिचं औक्षण वगैरे करते. त्यानंतर इथे आता मामी आलेली असते आणि मग ती मामीसुद्धा तिचं औक्षण वगैरे करते. अर्णव म्हणतो, मी सिंदूर, अगं काकू कुठे आहेत, अजून आल्या नाहीत. तेव्हा ती म्हणते, हो ना, खूप उशीर झाला ना, तुम्ही जरा फोन करून बघता का कुठे आलेत ते. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, अंजली बघतेस ना, अगं सुप्रियाताई आणि नम्रता अजून नाही आले. तेव्हा अंजली म्हणते, जाऊ दे ना, त्या दोघीजणी नाही आल्या ना तर मला आनंदच होईल, उलट आल्या तर मला नाही आवडणार. त्या दोघीजणी नाही आल्या तर बरं होईल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जी नम्रता आहे ती आकाशला फोन करत असते आणि आकाशला सांगत असते की असं असं सगळं घडलं आहे, म्हणून आम्ही यायला उशीर होतो आहे किंवा आम्ही येत नाही. तेव्हा इथे सुप्रिया म्हणते, नमू अगं काय करतेस, कुणाला फोन करतेस. तेव्हा नम्रता म्हणते, आकाश सरांना फोन करून सांगते ना जे काही घडलं आहे ते. तेव्हा इथे सुप्रिया म्हणते, अगं कशाला, त्यांच्या घरामध्ये आनंदाचा कार्यक्रम आहे आणि त्याच्यामध्ये आपण आपलं टेन्शन त्यांना कशाला द्यायचं. जाऊ दे, आपण नंतरला जाणारच आहोत ना, गेल्यानंतर सांगू, पण तो आताच त्यांना त्रास देऊ नको. तर इथे अर्णवने फोन केलेला असतो सुप्रियाला. सुप्रिया म्हणते की अर्णवचा फोन आला आहे आणि ती म्हणते, हां अर्णव बोला ना. अर्णव विचारतो, आई कुठे आहात तुम्ही, अजून पोचला नाहीत. तेव्हा सुप्रिया म्हणते, नाही आम्ही आहोत, गाडीमध्येच आहोत, आम्हाला यायला थोडा उशीर होईल, तुम्ही विधी सुरू करा ना, तुम्ही कार्यक्रमाला सुरुवात करा, आम्ही पोचतोच आहे. तर इथे आजी म्हणत असतात, ईश्वरी अगं तुझी आई आणि बहीण कुठे आहेत, अजून आले नाहीत. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो ना, मलासुद्धा तीच काळजी वाटते, मी अर्णव सरांना सांगितलं आहे फोन करायला. तेव्हा अर्णव येतो आणि म्हणतो की काकू निघाले आहेत, ते थोड्या वेळातच पोचतील आता, त्यांनी इथे विधी सुरू करायला सांगितलं आहे. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, हो चालेल ना, कार्यक्रमाला सुरुवात करा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे रुचना घेतलेला असतो आणि रुचना पाळण्यामध्ये ठेवून तो इकडून तिकडून आता बायका दोघी करत असतात आणि मग रुचना तिथून बाजूला केल्यानंतर इथे बाळाला घेतलं जातं. तेव्हा गोविंद घ्या, गोपाळ घ्या, राधा घ्या, कृष्णा घ्या, रुक्मिणी घ्या, अशा पद्धतीची नावं आता घेऊन इथे बाळाला ह्या हातातून त्या हातामध्ये असं देत असतात बारशामध्ये. आकाश इथे व्हिडिओ वगैरे काढत असतो आणि मग इथे आता बाळाला पाळण्यामध्ये ठेवून बाळाचं नाव सांगायचं असतं आणि ती जबाबदारी आता ईश्वरी आणि अर्णव या दोघांना देण्यात आलेली असते. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता रमाकांत आणि सुप्रिया या दोघांचा फोटो मामीने सगळ्यांना दाखवण्यासाठी खूप सारे फोटोज आणलेले असतात आणि तेव्हा इथे अंजली म्हणत असते की याचा अर्थ माझ्या बाबांना फसवणारी तुझी आई होती का, असं ईश्वरीला विचारते. तेव्हा आजी म्हणते, काय गं, म्हणजे माझ्या सात्विकाचा संसार उद्ध्वस्त करणारी बाई तुझी आई होती ना, आता त्या बाईच्या मुलीला मी या घरामध्ये राहू देणार नाही, चल चालती हो आत्ताच्या आता या घरातून. आणि ती ईश्वरीला हाताला धरून घरातून हाकलून देत असते. तेव्हा अर्णव तिथे येतो आणि ईश्वरीला पकडतो आणि म्हणतो, हे बघा, 1 मिनिट, माझी बायको कुठेही जाणार नाही आहे. तुम्हाला जी गोष्ट आत्ता कळली आहे ना, ती गोष्ट मला कधीच समजली आणि त्याच्यामध्ये माझ्या बायकोची काही चूक नाही आहे. त्याच्यामुळे माझी बायको या घरातून कुठेही बाहेर जाणार नाही आहे. कळलं सगळ्यांना. तेव्हा इथे वल्लरीचा हा प्लॅन आता पूर्णपणे फ्लॉप झालेला असतो.